प्रश्न बघा काय, राईट द फॉलोइंग इक्वेशन्स इन द फॉर्म ऑफ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 देन राईट द व्हॅल्यूज ऑफ abc. मार्च 23 ला विचारलेला हा प्रश्न आहे. अतिशय सोपा प्रश्न मित्रांनो, पटापट करून घेऊया. तुम्हाला काय करायचंय, दिलेल्या समीकरणाला किंवा दिलेल्या इक्वेशनला ह्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं, आपल्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये लिहायचं आणि सोबतच कोणाच्या व्हॅल्यूज लिहायच्यात, ए बी सी च्या व्हॅल्यूज लिहायच्यात. इट इज व्हेरी सिम्पल. आय विल टेल यू हाऊ. लिसन, हे बघा, सर्वप्रथम आपलं गिवन इक्वेशन लिहूया आपण. गिवन इक्वेशन इज ऑफलाईनला माझ्यासमोर बसलेली मुलं, तुम्ही प्रश्न लिहायचा अजिबात अट्टास करू नका, डायरेक्ट आन्सर लिहायचा प्रयत्न करा, आहे की नाही. ते कमी वेळेत तुमचं काम होणार आहे. प्रश्न कुठं लिहित बसताय, प्रश्न नका लिहू. ओके, माझ्या आधी सॉल्व्ह करून मोकळे व्हा. उलट मी या मताचा आहे, जिथं अडतं तिथं लगेच करेक्शन आपल्याला करता येते, आहे की नाही. तर लक्ष द्या, क्या बात आहे, थँक्यू. चलो आन्सर देत चला मित्रा, तोच उद्देश आहे आपला, तुम्हाला आमच्या आधी कळायला पाहिजे, है ना. गिवन इक्वेशन इज, आपलं दिलेलं इक्वेशन काय, 2y इज इक्वल टू 10 मायनस वाय स्क्वेअर. हे आपलं दिलेलं इक्वेशन आहे. दिलेलं इक्वेशन एवढं दळभद्री आहे की उलटा पालटा करून दिलेलं आहे. त्याला आपल्याला सरळ करायचं आहे. सरळ करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, कारण उद्या अजून वेगळं काहीतरी देतील. तुम्ही त्याला काय करा, स्क्वेअरवाला टर्म कधीच निगेटिव्ह नसला पाहिजे. नीट आहे का, इथं वाय स्क्वेअर कसा आहे, निगेटिव्ह आहे, बरोबर की नाही. हा नियम कॉन्स्टंटली म्हणजे कम्प्लिटली डोक्यात ठेवा. ज्याच्यासोबत वर्ग आहे, वर्गाचं चिन्ह आहे, तो निगेटिव्ह नसला पाहिजे. इथं दिलाय की नाही निगेटिव्ह, मग त्याला पॉझिटिव्ह कसं करता येईल सांगा, त्याला इक्वल टूच्या पलीकडे टाका. सिंपल आहे, त्याचीच काळजी आहे फक्त आपल्याला. बाकी ह्या गणितात सोडवण्यासारखं काहीच नाही. त्याला निगेटिव्ह नाही ठेवायचा. मग मायनस वाय स्क्वेअर इकडे टाका, मग 10 म्हणेल मला पण घेऊन चला, मग त्याला पण घेऊन चला. ठीक आहे, काय करा बघा, मायनस वाय स्क्वेअर इकडे आल्यावर काय येईल, प्लस वाय स्क्वेअर. हा आधीपासून कोण आहे इथं, प्लस 2 आहे की नाही, हा प्लस 2 आहे तसाच. प्लस 10 इकडे आल्यावर काय येईल, मायनस 10 इक्वल टू 0. मायनस वाय स्क्वेअर इकडे आल्यावर प्लस वाय स्क्वेअर झाला. प्लस 2 आहे तसाच होता, आधी पण प्लसच होता तो, त्याला शिफ्ट केले का आपण प्लस 2 व्हायला, नाही केलंय. प्लस 10 इकडे आल्यावर काय झाला, मायनस 10. आता तुम्हाला काय सांगितलंय बघा, केलं आपण रिप्रेझेंट या फॉर्मॅटमध्ये. वी हॅव, इथे लिहून द्यायचं, वी हॅव रिप्रेझेंटेड द गिवन इक्वेशन in ax square plus bx plus c equal to 0 फॉर्म. या फॉर्म मध्ये आपण याला एक्सप्रेस केलेलं आहे. थोडं पुढे जाऊया. आता विचारलंय एबीसीच्या व्हॅल्यू सांगा. आता हे किती सिंपल आहे बघा. कसं करणार, ह्या इक्वेशनला कम्पेअर करा, कोणासोबत, याच्यासोबत कम्पेअर करा. ओरली सांगता येते, तुम्ही तयार राहा व्हॅल्यू सांगायला मला. इथे मी लिहितोय जरा स्टेप. कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. सांगा बरं याची किंमत काय. हा, एक्स स्क्वेअरच्या ठिकाणी वाय स्क्वेअर आहे, लक्षात घ्या. ए च्या ठिकाणी इथं काहीच नाही म्हटल्यावर काय असतो, चला ए ची किंमत 1, बरोबर. पटापट बी ची किंमत काय येणार सांगा. एक्सच्या ठिकाणी वाय दिलेला आहे, बी ची किंमत काय लिहायची 2 आणि सी ची किंमत काय येणार -10 लिहायची. इथं बरोबर आहे बघा, -10. +10 लिहिलं की प्रॉब्लेम आहे ना, -10 लिहायची. सी ची किंमत -10. समजतंय सगळ्यांना, डाऊट आहे कोणाला. ऑलराईट, बोला. गुड क्वेश्चन. याचं म्हणणं असं आहे, कुठं डाव्या बाजूला का, इकडेच. ओके, आता एक डाऊट इथे ऑफलाईनमध्ये बसलेला यशने विचारलेला आहे. ठीक आहे, तर त्याचा डाऊट आपण सॉल्व्ह करूया. यशचं म्हणणं असं आहे की हा मायनस वाय स्क्वेअर नसून जर प्लस वाय स्क्वेअर असतं तर काय केलं असतं. लगेच सोडूया आपण इकडे. 2y इज इक्वल टू 10 प्लस वाय स्क्वेअर. मी एकच नियम तुम्हाला सांगितला, तुम्हाला सगळ्यांनाही सांगितलं की आपल्याला स्क्वेअरचा टर्म कसा पाहिजे, पॉझिटिव्ह आहे का नाही पॉझिटिव्ह. मग त्याला अजिबात हलवायचं नाही इकडचं तिकडं, कारण त्याला जर तुम्ही इकडे घेऊन गेला तर काय केलं तुम्ही, निगेटिव्ह केलं, बरोबर. मग काय राहतो, ऑप्शन काय राहतो दुसरा, 2y ला घेऊन या ना इकडं. ऑप्शन काय राहतो, 2y ला इकडे घेऊन या. मग हा जर 2y तिकडे गेला तर इकडे काय राहणार 0. हे अरेंज कसं होईल बघा, वाय स्क्वेअर प्लस 2y इकडे आल्यावर काय येईल -2y. 10 हल्ला काय आपल्या जागेवरून नाही, मग +10 तसाच. समजतंय, सिंपल आहे. हातातले मार्ग येते हे घालवले नाही पाहिजेत, मी या मताचा आहे.